आता स्टडी करायचा आहे आपला डी मॉर्गन थेरम, ज्यामध्ये एम ॲपॅरेटस लिहिल्यानंतर तुम्हाला स्टेटमेंट लिहावं लागतील. दोन्ही थेरमचे व्यवस्थित सर्किट डायग्राम काढावं लागतील, ट्रूथ टेबल काढावं लागेल. पहिला थेरम काय सांगतोय? पहिला थेरम आहे लेफ्ट हँड साईड. बघा, म्हणजे आपल्याला लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड प्रूव्ह करून दाखवायचं आहे. लेफ्ट हँड साईड काय आहे? ए प्लस बी आहे आणि राईटला ए इंटू बी आहे. तर इकडे दुसऱ्या थेरममध्ये लेफ्ट हँड साईडला ए इंटू बी आहे आणि राईटला ए प्लस बी आहे. तर पहिला थेरम सांगतो ए प्लस बी बार इज इक्वल टू ए बार इंटू बी बार, राईट. म्हणजे इथे मला काय लागणार आहे? प्लस बार म्हणजे इथे नॉर गेट यूज करावं लागेल लेफ्ट हँड साईडला, आणि राईट हँड साईडला काय यूज करायचं आहे मला? ए इंटू बी आहे म्हणजे अँड गेट यूज करावं लागणार आहे. पण अँडच्या आधी मला बबल यूज केलेत. कशासाठी मी? कारण माझा इथे बघा ए बार आणि बी बार आहे, राईट. त्यासाठी मी ए बार आणि बी बार अँड गेटला दिले. ट्रूथ टेबलमध्ये काय येणार आहे रे? सांगा. ट्रूथ टेबल पाठ करायची गरज आहे का? नाही, कारण तुम्हाला इक्वेशन माहीत असेल तर तुम्ही सर्किट डायग्राम पण काढू शकता आणि ट्रूथ टेबल पण लिहू शकता. इक्वेशननुसार मला ए लागेल, बी लागेल, ए बार बी बार लागेल, परत ए प्लस बी लागेल आणि त्याचा पण ए प्लस बीचा बारचा कॉलम एक लागेल, राईट. नंतर राईट हँड साईडसाठी मला ए बार इंटू बी बार एक कॉलम लागेल. अशा पद्धतीने मी ट्रूथ टेबल काढून घ्यायचा आहे, तो फिलअप करायचा आहे आणि किटवर परफॉर्म करून बघायचं आहे. ओके, की लेफ्ट हँड साईड ही राईट हँडच्या साईडच्या इक्वल येते का, राईट. लेफ्ट हँड साईड आणि राईट साईड दोन्ही इक्वल येत आहेत ट्रूथ टेबलमध्ये, ते किटवर परफॉर्म करून बघायचं आहे. आता माझ्याकडे हे किट आहे. सेम तसंच दुसरा थेरम आहे तुमच्याकडे. ए इंटू बी आहे इकडे लेफ्ट साईडला आणि राईट साईडला काय? ए प्लस बी आहे, राईट. इथे काय लागणार आहे रे मला? एक नॉर गेट लागेल आणि इकडे इथे नॅन्ड गेट लागेल आणि इकडे ऑर गेट लागणार आहे. नॉर गेट नाही, ऑर गेट, कारण इक्वेशनमध्ये मला ऑर गेट लागते ना, ए प्लस बी. पण इथे बबल द्यावे लागतील मला, फक्त एवढा फरक आहे, राईट. ट्रूथ टेबलमध्ये काय येणार आहे? सेम काय लागेल? ए लागेल, बी लागेल, ए इंटू बी लागेल मला, कारण थेरममध्ये आहे ना ए इंटू बी, मग ए इंटू बी लागेल. तसेच ए बार बी बार लागेल, राईट. आणि लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईडचा हा कॉलम ए इंटू बी बार इज इक्वल टू ए बार प्लस बी बार, राईट. हे फिलअप केल्यानंतर आता थेरम मला किटवर परफॉर्म करून बघायचे. हे आपलं किट आहे. वरची बाजू आहे ती पहिल्या थेरमसाठी, खालची बाजू आहे ती दुसऱ्या थेरमसाठी. ह्याला इनपुट कुठून देणार? मधोमध एक इनपुट दिलेत बघ तुम्हाला, ते तिथून तुम्ही अप्लाय करायचे आहेत. एक एक्झाम्पल बघूया. पहिल्या थेरमसाठी बघा, मी नॉर गेटला 1-0 अप्लाय केलं आहे आणि ते जे इनपुट दिले तेच मी राईट हँड साईडच्या वरती अँड गेटला दिले, म्हणजे दोन्ही साईडला इनपुट एकच गेलं पाहिजे. तुम्ही दुसऱ्या पद्धतीने कशा देऊ शकता? इथे इनपुट द्या आणि तिथूनच इनपुट डायरेक्ट ह्या गेटला द्या, म्हणजे दोन्ही साईडला एकच इनपुट प्रोव्हाइड केलं जाईल. ओके, आता मी सुरुवातीला 1-0 अप्लाय करतो आहे, तेच 1-0 मी ह्याला पण अप्लाय करतो आहे. तेव्हा आउटपुट काय येते माझं? ट्रूथ टेबल बघा, तुमचं आउटपुट 1-0 दिल्यानंतर काय येतं आहे? LED ऑफ येतो की नाही दोन्ही साईडचा, म्हणजे पहिलं एक थेरम प्रूफ झाला. असे चारही साईड प्रूफ करायचे. ओके, सेम आता मी काय करतो? 1-1 अप्लाय करतो, 0-0 अप्लाय करतो. जेव्हा 0-0 अप्लाय केलं आहे तेव्हा हा LED ऑन झाला आहे राईट हँड साईडला, लेफ्ट हँड साईडला, आणि इथे सेम 0-0 अप्लाय केल्यानंतर इथे काय येते माझा? ते ऑन होते. ओके, म्हणजे नेक्स्ट आहे आपलं दुसरा थेरम. बघा कशा पद्धतीने मी प्रूफ केला आहे. आता दोन्ही थेरमला काय नॅन्ड गेटला मी एकच इनपुट दिलेलं आहे आणि तेच इनपुट मी ऑर गेटला देखील देतो आहे आणि दोन्ही थेरम प्रूव्ह होतो आहे का बघतो आहे. ट्रूथ टेबलनुसार बघा त्याचं आउटपुट 1 येतं आहे का, बरोबर ना. दुसरी पण मेथड आहे, मी ह्याला देतो आणि इथून डायरेक्ट इनपुट काय करतो? ह्या गेटला देखील देतो. असं पण करता येईल तुम्हाला. ओके, ठीक आहे, सोपं आहे थेरम.